मायभूमी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सर, आपलं नाव काय? माझं रामदास महादेव लांब. आपला उद्देश हे मंदिर बांधण्याचा आणि इथं हे देवी आणण्याचा, त्याच्या मागचा उद्देश काय आहे? मंदिर उभं करण्याचा उद्देश असा काही नव्हता. ठरवून कुठलीही गोष्ट केलेली नव्हती. ठरवून गोष्ट केली तर ती शक्य होत नाही किंवा शाश्वत उतरत नाही. विषय असा होता की मी मुळातच आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असल्यामुळं या क्षेत्रामधून माझं तसं जास्त संत ज्ञानेश्वर महाराजांवर माझी जास्त भक्ती होती आणि अशी ही झाली की चला आपण कुठंतरी एक मंदिर उभं करूया. मग त्याच्यामधून असं झालं आणि ठरवून नव्हता कार्यक्रम मंदिर उभा करूया. तर त्याच्यामध्ये महालक्ष्मी आम्ही निवडली, कारण जेणेकरून महालक्ष्मीची ही सगळी जगाची जननी, जगाची माता आहे आणि त्याच्यामुळं मला जगाची माता आपण जी करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिर जे आहे ते आपल्या या भागामध्ये हो, हाच एवढा उद्देश होता. आपण कोल्हापूरला असल्यामुळं तुमच्या हे झालं का, तुमच्या नजरेत बसलं का की तुम्ही आपल्या इकडे हे असं ज्या ठिकाणी मी कामानिमित्त आहे त्या ठिकाणी जे आपल्याला भरभरून यश मिळालं ते पूर्ण आशीर्वाद महालक्ष्मी मातेचेच आहेत. त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला. तुम्हाला असं वाटलं नाही का की ह्याच्यापेक्षा आपण दुसऱ्या पण देवाचं मंदिर स्थापन करू शकतो? नाही, हा विषय डोक्यामध्ये होता. संत ज्ञानेश्वर महाराजाचं, महालक्ष्मीचं आणि राधाकृष्णाचं अशी 3 मंदिरं आपल्याला एकत्रित करायची होती. परंतु काही तांत्रिक अडचणी आल्या असतील किंवा मातेलाच असं वाटलं असेल की आपणच इथं स्थापित व्हावं, या उद्देशानं एकच मंदिर आपल्याला सध्या तरी आपण निर्माण केलेलं आहे. आपण आज देवीची प्रतिष्ठापना करत आहात, त्याबद्दल? हां, करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिराची प्राणप्रतिष्ठा स्थापन झालेली आहे. प्राणप्रतिष्ठा स्थापन झाल्याबरोबर मी ज्या दिवशी मंदिराचं बांधकाम चालू केलं त्या दिवसापासूनच या ठिकाणी मला खूप आनंद होत आहे आणि अतिशय आनंदामध्ये मंदिराची प्राणप्रतिष्ठा स्थापन झालेली आहे. आणि प्राणप्रतिष्ठा स्थापन करत असताना ज्या ऋषी मुनींनी, ब्राह्मणांनी जी पूजा केली ती अतिशय सुंदर केलेली आहे. आपण भक्तांना काय सांगणार देवीबद्दल? काही महत्त्व देवीचं, त्याच्याबद्दल काही एक भावना, कोणत्या भावनेनं लोकांनी यावा किंवा काय त्याच्या मागचं? भाविक भक्तांना एकच विनंती करतो, आपणाला ज्या करवीर निवासिनी महालक्ष्मी साठी आपल्याला दर्शनासाठी कोल्हापूरला जावं लागत होतं, तीच साक्षात माता आज आपल्या धारूर शहरामध्ये, बीड जिल्ह्यातील धारूर शहरामध्ये प्रस्थापित झालेली आहे. त्यामुळे भाविक भक्तांना एकच विनंती आहे की सर्वांनी दर्शनासाठी येथे येऊन लाभ घ्यावा.